आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। रायगड विधान परिषदेसाठी शिवसेनेची बंडखोरी। रायगड जागेसाठी राष्ट्रवादीकडनं अनिकेत तटकरे यांचा अर्ज, तर महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी हिचा देखील रायगडच्या जागेसाठी अर्ज। रायगडच्या जागेसाठी एकनाथ शिंदेंकडनं युती धर्म पाळा अशा सूचना। चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली विधान परिषदेसाठी भाजपकडनं अरुण लखानी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अशोक उईके, किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती। नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं अतुल लोंढेंनी उमेदवारी अर्ज भरला। खासदार श्यामकुमार बर्वे, शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे आणि सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडनं शरद तायडेंचा अर्ज। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल। उस्मानाबाद, बीड, लातूरसाठी भाजपकडनं बसवराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरला। लातूर, धाराशिव मधील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती। ठाणे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून अभिजित पवारांचा अर्ज। अभिजित पवारांनी अर्ज दाखल केला, तर समीकरण जुळत आहे आणि म्हणून अर्ज भरत असल्याची अभिजित पवारांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये भाजपकडनं अमर राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नांदेड विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपला सुटली आहे। यवतमाळ विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा अर्ज। संजय राठोडांच्या उपस्थितीमध्ये दुष्यंत चतुर्वेदी यांचा अर्ज दाखल, तर भाजपकडनं नितीन भुतडा यांचा अर्ज। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अर्ज दाखल करण्याचे आदेश। नितीन भुतडा यांची प्रतिक्रिया। यवतमाळ विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडनं साहेबराव कांबळेंचा उमेदवारी अर्ज। काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला। परभणीमध्ये महायुतीकडनं सईद खान यांनी उमेदवारी अर्ज भरला। सईद खान यांचा अर्ज भरण्यासाठी एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची दांडी। परभणी विरुद्ध विधान परिषदेवर राष्ट्रवादीने दावा केला होता। परभणी महायुतीमध्ये बंडखोरी। राष्ट्रवादीकडनं 2 उमेदवारांचा अर्ज दाखल। विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। महायुतीमधील मतदानाची बेरीज बिघडणार। सोलापूर विधानसभेचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल। अर्ज दाखल करण्यासाठी जयकुमार गोरे, ज्योती वाघमारे, सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि आमदार नारायण पाटील यांची देखील उपस्थिती। अमरावतीमधून भाजप उमेदवार प्रवीण पोटेने उमेदवारी अर्ज भरला। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। महायुतीला मोठं यश मिळणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया।